सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्री शिक्षण चळवळीच्या अग्रणी होत्या. 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या सावित्रीबाईंनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. विधवा विवाह प्रोत्साहन, अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्री समानतेसाठी त्यांनी मोठे कार्य केले. त्यामुळे त्यांना स्त्री शिक्षणाची जननी म्हणून ओळखले जाते. त्याच पार्श्वभूमीवर सीबीडी बेलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे माझी आई सावित्रीबाई या उपक्रमांतर्गत क्रांतिज्योती सौ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रीत्यर्थ त्यांचे कार्य मुलींना कळावे या हेतूने सावित्रीबाई फुले यांचे फोटो वाटपाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मराठी शाळा सेक्टर 1 सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सय्यद नासिर हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी बेलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत वाघ, तुर्भे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जोशी, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दत्ता माने, रमेश मेस्त्री, जिल्हा सचिव संतोष गव्हाणे, बेलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेंद्र राजपूत, दुर्योधन पारवे, अरुण करंगुटकर, योगेश माटे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शिक्षक अरुण कांबळे यांनी केले होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची शाळा मराठी माध्यमातील 5वी व 10वी आणि इंग्रजी माध्यमातील 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे वाटप करण्यात आले व सय्यद नासिर हुसेन, माजी शिक्षक अरुण कांबळे, नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते अरुण जोशी, जिल्हा सरचिटणीस दत्ता माने यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम यापुढेही असाच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष गव्हाणे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक RD पाटील व इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भास्कर पवार तसेच त्यांच्या सर्व महिला शिक्षिका व इतर महिला स्टाफने मोलाचे सहकार्य केले. मेरी माँ सावित्री माँ, 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 सावित्री माँ. घर से जब लोग निकलते थे तो उनके पत्नी मारते, कोई टीचर मार रहा होता, उनके बैग में एक पतली सी साड़ी होती थी जो उसको ढकती थी अपनी तन को. फिर भी उन्होंने एक मकसद नहीं छोड़ा. मकसद क्या था? समाज में एजुकेशन की क्रांति. समाज को बदलना है तो एजुकेशन बच्चों को लाना ही पड़ेगा. तो उन्हें दलितों, वंचितों की आवाज है. तो 2 महिलाओं ने हिंदुस्तान की तकदीर और तस्वीर बदल के रख दी. दोनों महिलाओं का नाम शायद पता नहीं आप कितना जानती हैं. एक उनकी साथी थी शेख फातिमा, वो पुणे में ही रहती. जब सावित्रीबाई फुले को अपने घर से निकाल दिया जाता है, लोगों पत्थर और कीचड़ मार रहे होते. गावाने काँग्रेस जिल्हा सचिव नवी मुंबई आज आपल्या पीपल एज्युकेशन शाळेच्या माध्यमातून त्यांच्या प्रांगणामध्ये आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माझी आई सावित्रीबाई हा उपक्रम ठेवला आहे. आणि या उपक्रमासाठी आमच्या सावित्रीबाई फुलेंनी जे जे कार्य केले महिलांसाठी मुख्यत्वे ते त्यांच्या सगळ्यांच्या नजरेस भरावं, त्यांना त्याची परत परत आठवण व्हावी याच्यासाठी आम्ही हा एक छोटासा उपक्रम तयार केलेला आहे. त्याच्यातून या उपक्रमासाठी जे आमचे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, वाघसाहेब आहेत, मानेसाहेब आहेत, अख्तरसाहेब आहेत, मेस्त्री साहेब यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च केला आणि याच्यातून त्यांनी जवळपास 5वी ते 10वीच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुलेंचे फोटोचं वाटप, तसंच इंग्रजी माध्यमाच्या 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींसाठी
फोटोंचं वाटप केलेलं आहे. आणि हा उपक्रम राबवण्यासाठी आमच्या पीपल एज्युकेशन शाळेतल्या मराठी प्राध्यापक R.D. पाटील साहेब आहेत किंवा इंग्रजी माध्यमाचे भास्कर पवार साहेब आहेत या आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफने आणि शिक्षक वृंदाने जी आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल खरोखरच त्यांचे धन्यवाद मानतो. आणि हा उपक्रम आमच्या याच्या पुढे पण प्रत्येक शाळेतून आमच्याकडून घडावा आणि ती एक प्रेरणा आम्हाला मिळत जाऊ सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून हीच एक प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. माधुरी कांबळे, न्यूज RTR, CBD बेलापूर, नवी मुंबई.